हाय हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंद जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळच्या रुटीनने झाली आहे. तर दुपारी म्हणजे संध्याकाळी 4च्या दरम्यान मी जे कलिंगड आणलं होतं ते कट करून खाऊन घेतलं. त्यानंतर फॉलसुद्धा आणली होती शाळेतून येताना, ती धुवून ठेवली होती कारण मला संध्याकाळी फॉल लावायची होती 1:30ला. त्यामुळेच मग आज जेवण लवकर करून करायचं ठरवलं कारण संध्याकाळी काम होतं, मग म्हणजे पटकन आवरता येईल. तर इथे मी श्रेयांला शाळेत जायच्या अगोदरच कुकर वगैरे लावून घेतला होता आणि भाजी सकाळची थोडीफार होती शिल्लक. त्यात म्हटलं दुसरे काय बनवायचे, तर म्हटलं बेसनाचा पोळा बनवूया कारण श्रेयांला बेसन पोळा खूप आवडतो. मग आमच्या सगळ्यांसाठीच मग बेसन पोळा केला. चकोलीसुद्धा खाते. तर इथे माझा बेसन पोळा तयार झाला आहे आणि आता मी डाळीला फोडणी देते कारण कुकरसुद्धा थंड झालं होतं. मग म्हटलं डाळीला पण फोडणी देऊन घेते. तर मला तुमच्याशी गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे मी रोज व्हिडिओ टाकते पण माझे व्हिडिओ 5 ते 4 मिनटाचे किंवा 3 मिनटाचे असेच असतात. तर कारण की मला जास्त मी बडबडी आहे, पण जेव्हा व्हिडिओ आपण व्हॉईस ओव्हर करायला घेतो ना, तेव्हा जेव्हा बोलायचं असतं तेव्हाच नेमकी सुचत नाही काय बोलावं ते. आणि बोलायला सुरुवात केली की 2-3 वाक्य झाले की मग मध्ये स्टॉप होतो. त्यामुळे मग काय करायचं, म्हणजे कसं बोलायचं, किती बोलायचं आणि आपलं बोलणं चुकतं आहे का किंवा समोरच्याला लागते का याचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे मग मी जास्त मोठी व्हिडिओ शूट नाही करत. म्हणजे व्हिडिओ शूट केलेले असते पण मी फास्ट फॉरवर्ड टाकते कारण जेणेकरून ती लवकर संपेल आणि मला जास्त बोलायला पण लागणार नाही, थोडक्यात बोलणं होईल माझं. तर इथे माझ्या आता डाळीला फोडणी देऊन झाली आहे आणि बाकी सगळं जेवण हुडकून झालं आहे. किचन पण क्लीन करून घेतलं. म्हटलं आता काय काम झालेलं आहे आपलं किचनचं, फक्त आता भांडी घासायची शिल्लक होती. ती म्हटलं आता श्रेयांला पहिलं घेऊन येते स्कूलमधून आणि मगच भांडी घासायचं घेते कारण टाईमसुद्धा झाला होता शाळेत जायचा, म्हणून म्हटलं पहिलं ते आवरून घेते. तर आम्ही दोघे आवरायला गेलो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे घ्यायचं होतं. तर म्हटलं पहिलं आधी जेवायच्या अगोदर म्हटलं आहे थोडा वेळ जास्त होता, तर म्हटलं मशीनवरती फक्त बीडिंग करायची होती. म्हणजे माझ्याकडे बीडिंगची मशीन नाही, हाफ सेटर आहे. त्याच्यावर म्हटलं साधी शिलाई मारून घेते बेडिंगसारखी दोन्ही साईडला आणि मग ह्याला पण फॉल लावायची होती, ती पण साधी शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग हातावरती शिलाई करायची असते ती करून घेतली. आता फॉल कशी लावायची हे तुम्हाला माहितीच असेल आणि यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा आहेत, तरी पण मी तुम्हाला दाखवते की मी व्हिडिओ म्हणजे बीडिंग कशी करते. तर अशी साडीच्या जे पदराचा कोणा असतो तो डबलमध्ये दुमडते आणि मग त्याला शिलाई मारून घेते. एक सिंगल शिलाई बास होते कारण मी कधी अशीच वापरते, म्हणजे घरीच घालायच्या साड्या असतात त्यामुळे काय सिंगल शिलाईमध्ये त्या व्यवस्थित राहतात. त्यानंतर मग मी फॉलसुद्धा लावून घेतले एका साईडने. ही जी मशीन तुम्हाला दिसते ती माझी 12वीची एक्झाम झाल्यानंतर मी गावी असताना क्लास केला होता ह्याचा, ब्लाऊज शिवायचा आणि ड्रेस शिवायचा वगैरे. तर म्हणजे आपलं घरी बसून काहीतरी करावं, ब्लाऊजला पैसे घालवायचे स्वतःचे, त्यामुळे आपणच शिकून म्हटलं आपलेच ब्लाऊज आपण शिवावे कारण परफेक्ट तर आपल्याला येत नाही आणि कोणीच माणूस जन्मल्या परफेक्ट पण नसतो. त्यामुळे काय मी म्हटलं मी स्वतःला परफेक्ट समजतच नाही. ड्रेस फार येतात थोडेफार, पण म्हटलं तरी पण मी आपलं स्वतःचा खर्चापुरतं म्हटलं आपण शिकून घ्यावं. तर मी तिकडे पण शिकले आणि इकडे पण शिकले होते पुण्याला आल्यावरती. तरी पण मी कोणाचे घेत नाही, मी स्वतःचे शिवते कधी आणि कधी चांगले ब्लाऊज असतील ते मी बाहेर टाकते. तर इथे मी आता फॉल लावून घेते. तर हे सगळं शूट माझं श्रेयान करतो आहे. आता श्रेयांना मोबाईल हा शूट करायला दिला आहे, तर मग छकुलीसुद्धा आली होती पप्पांचा मोबाईल घेऊन शूट करायला. ती तर काय आता मी जेव्हापासून शूटिंग चालू केली आहे म्हणजे ब्लॉग टाकायचे चालू केले तेव्हा तीसुद्धा तिला कधी आठवतं तेव्हा पप्पांचा मोबाईल किंवा खेळण्यातला मोबाईल घेऊन शूट करत असते. कधी तुमच्यासोबतसुद्धा मी व्हिडिओ शेअर केले असतील, तर तुम्ही नक्की बघा ते. आणि इथे माझी फॉल लावून झाली आहे आणि मी फॉल लावायला बसले होते, तर ह्यांच्याकडे वेळ होता तर ते म्हटले मी तोपर्यंत गोधडीला पॅच लावून घेतो कारण थोडीफार फाटली होती ती. आमच्याकडे अशीच गोधडी शिवतात, तर माझं इथे फॉल लावून आणि त्यांची गोधडी पण शिवून झाली होती. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.